स्वतंत्र विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी साठी ज्या काही छोट्या ट्रिक्स बघत आहोत त्यामध्ये नेक्स्ट की फायनल अकाउंटमध्ये सर आम्हाला ना ओव्हर व्हॅल्युएशन म्हणजे ॲसेटचं असेल, ॲसेट्सचं किंवा लायबिलिटीचं. तर ॲसेटचं ओव्हर व्हॅल्युएशन आणि अंडर व्हॅल्युएशन म्हणजे काय आणि त्याची जी अकाउंटिंग एंट्रीज आहे ट्रीटमेंट, तर ही ट्रीटमेंट काय असते तेवढं आम्हाला कळत नाही. तर बघा इथे ओव्हर व्हॅल्यू आहे. ओव्हर व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्युएशन जास्त झालेलं आहे, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला जे ॲसेटचं व्हॅल्युएशन दिलं आहे ते कसं आहे, जास्त आहे. तर आपल्याला ते कमी करायचं असतं. ओव्हर व्हॅल्युएशन झालंय, मग काय करा, ओव्हर व्हॅल्युएशन झाल्यामुळे काय झालं की ॲसेटची व्हॅल्युएशन जास्त झाली, ती आता काय करायची तुम्हाला, कमी करायची आहे, कमी करायची आहे. ठीक आहे. मग एखाद्या ॲसेटची जर व्हॅल्युएशन जर कमी होत असेल तर तो काय असतो, आपला लॉस असतो. काय असतो तो, लॉस असतो. म्हणून हा लॉस जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो. कुठे जातो, डेबिटला. आणि दुसरा इफेक्ट जो याचा होतो तो या पर्टिक्युलर ॲसेट्समधनं काय करावा लागतो, लेस करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे हा जो बॅलन्स असतो तर हा क्रेडिट इफेक्ट असतो. कोणता असतो, क्रेडिट इफेक्ट. बरोबर ना. ॲसेटचं ओव्हर व्हॅल्युएशन झालं म्हणजे काय झालं की ॲसेटचं जे व्हॅल्युएशन आहे ते जास्त झालंय, ते आपल्याला कमी करावं लागेल. म्हणून आपण ते कमी केल्यामुळे आपला लॉस आहे, ॲसेटचं व्हॅल्युएशन कमी झालं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातं. आणि दुसरा इफेक्ट त्याचा, जे काही पर्टिक्युलर ॲसेट्स असेल त्या ॲसेटमधनं आपल्याला लेस करून टाकायचं आहे, तर ते क्रेडिट आहे. तो बॅलन्स जो असतो तो क्रेडिट असतो. तसंच या बॅलन्स शीटमध्ये जी ॲसेट आहे, समजा त्याचं जर अंडर व्हॅल्युएशन झालं असेल, अंडर व्हॅल्युएशन, तर आपल्याला असं वाटतं की ते अंडर व्हॅल्युएशन करायचं आहे. ते अंडर व्हॅल्युएशन करायचं नाही, ऑलरेडी अंडर व्हॅल्युएशन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे. आता मात्र आपल्याला ते जास्त करायचं आहे. काय करायचं आहे, जास्त अमाऊंट करायची आहे. म्हणजे काय, आपला फायदा आहे, प्रॉफिट आहे. काय आहे, प्रॉफिट. मग हा जर प्रॉफिट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे जातो, क्रेडिटला जातो. कुठे जातो, क्रेडिटला. प्रॉफिट आहे, फायदा आहे माझा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. अंडर व्हॅल्युएशन झालं म्हणजे ॲसेटचं व्हॅल्युएशन, म्हणजे समजा हा पेन आहे माझ्याकडे, तो जर 100 रुपयाचा आहे आणि मी त्याचं व्हॅल्युएशन जर 80 रुपये केलं असेल तर 20 रुपयांनी मला परत वाढवावं लागणार आहे. तर वाढवावं लागणार आहे, तर माझा फायदा आहे. ॲसेटचं व्हॅल्युएशन वाढलंय, तर ॲसेटचं व्हॅल्युएशन वाढलं तर माझ्या ॲसेट अकाउंटला डेबिट होणार आहे. काय होणार आहे, बॅलन्स शीटमध्ये जी काही पर्टिक्युलर ॲसेट्स, तर याच्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागणार आहे. म्हणजे हा जो इफेक्ट असतो हा डेबिट असतो, बरोबर ना. आणि हा जो इफेक्ट आहे तो क्रेडिट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फायदा क्रेडिट होतो. तर अशा प्रकारे ओव्हर व्हॅल्युएशन म्हणजे ॲसेटचं व्हॅल्यू जास्त झालं ते आपल्याला कमी करायचं आहे. आणि अंडर व्हॅल्युएशन म्हणजे काय, ती ॲसेटचं व्हॅल्युएशन आपल्याला कमी झालेलं आहे ते आपल्याला जास्त करून घ्यायचं आहे. तर शब्दाचा अर्थ न घेता याच्यामध्ये आपल्याला अपोजिट क्रिया करावी लागते, बरोबर ना. आणि लॉस आणि प्रॉफिट रेकॉर्ड करावा लागतो, पर्टिक्युलर ॲसेट्समधून लेस करावं लागतं किंवा ऍड करावा लागतो. जर फायदा असेल तर ऍड करायचा असतो, जर लॉस झाला असेल तर लेस करायचा असतो. लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट घ्यायचं, आणि जर फायदा असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट घ्यायचं. धन्यवाद.